नमस्कार, मी वर्षा शेट्टे। 6 मार्चला लोकमत सखी मंच आयोजित भारतीय कर्तृत्ववान स्त्रीमध्ये 82 स्पर्धकांनी भाग घेतला होता। त्या 82 स्पर्धकांमध्ये मला पहिल्या 5 जणींमध्ये क्रमांक मिळाला। त्यावेळी मी वेशभूषा परिधान केली होती हीच गृहिणी, हीच मॅक्सी, हाच अवतार, हातात झाडू होता, कडेवर बाळ म्हणजे एक बाहुली होती आणि अक्षरशः हजार प्रेक्षकांसमोर मी स्टेजवरती कचरा काढत काढत रॅम्प वॉक केला आणि खूप वेगळाच अनुभव होता तो, कारण सगळ्या नटून थटून मस्त स्त्रिया आलेल्या होत्या आणि मी मॅक्सीवर हॉलमध्ये पण फिरत होती। पण त्यावेळी वेळेअभावी आम्हाला डायलॉग बोलू दिले नाहीत, तर थोडंसं मनोगत व्यक्त करण्याचं राहिलं होतं एका गृहिणीचं, ते आता व्यक्त करते। 24/7 असते ती ड्युटीवर, 24/7 असते ती ड्युटीवर, बिनपगारी गृहिणी नेहमी कामावर। कर्तव्यदक्ष म्हणून कधी घेतला नाही कामाचा मोबदला, कर्तव्यदक्ष म्हणून घेतला नाही कामाचा मोबदला, म्हणूनच तिच्या कष्टाची झाली असेल अवहेलना। अहो, घड्याळ सुद्धा चालून चालून थकतं थांबतं, घड्याळ सुद्धा चालून चालून थकतं थांबतं, पण गृहिणी कितीही थकली तरी तिला थांबून चालत नसतं। ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया या कर्तृत्ववान आहेतच, नक्कीच आहेत, कारण घर दार मूल सांभाळून ऑफिसही सांभाळतात। त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव सगळ्यांनाच आहे का? कारण तर त्या पगार घेऊन येतात, पण स्वतःचा संसार, स्वतःच्या मुलांना प्राधान्य देऊन, स्वतःचं शिक्षण, करिअर, स्वतःच्या आशा आकांक्षांचे पंख छाटून स्वतःला घराच्या 4 भिंतींच्या पिंजऱ्यात बंदिस्त करून घेणाऱ्या गृहिणीचं कर्तृत्व कुणालाच दिसत नाही का? का तर ती पैसे कमावत नाही म्हणून? लक्षात घ्या, एका विकसित देशाचा भक्कम पाया हा सुजाण नागरिक असतो आणि गृहिणी घरात आहे म्हणून आत्ताच पाळण्यातलं बाळ हे उद्याचं सुजाण नागरिक म्हणून घडत आहे, म्हणजेच काय तर देश घडत आहे। विकसित देशाचा मूलभूत पाया, आधारस्तंभ गृहिणी आहे, म्हणून गृहिणीच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करू नका। गृहिणी कर्तृत्ववान स्त्री आहे, होय, मी कर्तृत्ववान स्त्री आहे। नमस्कार।